नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. मुख्यमंत्र्यांनी केले महत्त्वाचे विधान. ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये सन्मान निधी म्हणून दिले जातात. दरम्यान राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. आधी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू होती आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे रखडले होते. मात्र त्यापैकी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण लाभार्थी महिलांना करण्यात आलं आहे. तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे देखील लवकरच मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारने या योजनेसाठी KYC सुरू केल्यानंतर आणि आधी देखील काही महिलांची नाव या योजनेतून वगळण्यात आली होती. तेव्हापासून योजना बंद होणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ही योजना खरंच बंद होणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींना देखील पडला आहे. त्याचं उत्तर आज जालन्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच लाडक्या बहिणींना लखपती दिदी करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.